नमस्कार, मी एस वाघमारे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मशिनिस्ट ट्रेड, श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड। आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पंच या टूलबद्दल माहिती। हे आहेत आजच्या सेशनचे लर्निंग आउटकम। सुरुवातीला आपण पाहणार आहोत पंच म्हणजे काय, त्यानंतर पंचचे मुख्य भाग कोणते आहेत, पंचचे प्रकार किंवा त्यांचे उपयोग, त्यानंतर पंच वापरताना कोणती काळजी आपल्याला घ्यावयाची असते। तर या सर्व पॉईंटबद्दल आजच्या सेशनमध्ये आपण स्टडी करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाहूया की पंच म्हणजे काय। पंच म्हणजे एक परमनंट मार्किंग टूल आहे। आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा फिटिंग टाईपचा जॉब वगैरे करत असतो तर त्यावरती सुरुवातीला काही मार्किंग करत असतो। तर ते मार्किंग करण्याचे जे एक टूल आहे त्याला पंच असे म्हणतात। पंच हा एक हँड टूल आहे जो मेटल, लाकूड, लेदर किंवा प्लास्टिकमध्ये खुणा करणे म्हणजेच मार्किंग करणे, छिद्र पाडणे किंवा चिन्हांकित करण्यासाठी या पंचचा उपयोग केला जातो। त्याच्या टोकाला हातोड्याने मारून दाब टाकला जातो, जसं की या ॲनिमेशनमध्ये तुम्ही पाहू शकता। हा आहे हॅमर आणि हा आहे तो पंच। या ठिकाणी हा वर्कपीस आहे। या वर्कपीसवरती समजा तुम्हाला मार्किंग करायचं असेल किंवा सेंटर पॉईंट मार्क करायचा असेल तर या ठिकाणी हा पंच एका हाताने पकडून वरतून तुम्ही हॅमरने ठोके मारायचे, म्हणजे मग या ठिकाणी इंडेंटेशन त्याचं क्रिएट होत असतं, म्हणजे मार्किंग क्रिएट होत असते। तर हे आहे पंचिंग ऑपरेशन। त्यानंतर आपण पाहूया की यासाठी कोणतं मटेरियल वापरलं जातं। हाय कार्बन स्टील हे मटेरियल पंच मॅन्युफॅक्चर करण्यासाठी वापरलं जातं। त्यानंतर मेजर पार्ट्स ऑफ पंचचे वेगवेगळे प्रकार। सगळ्यात वरचा जो पार्ट असतो तो हेड, त्यानंतर जो सेंटरचा पार्ट आहे बॉडी, याच्यावरती नर्लिंग केलेलं असतं। नर्लिंग यासाठी की या पंचला व्यवस्थित हातामध्ये पकडल्यानंतर ग्रीप मिळावी यासाठी याच्यावरती नर्लिंग केलेलं असतं। त्यानंतर हा जो खालचा जो कोनिकल पार्ट आहे त्याला शांक असं म्हणतात। आणि सगळ्यात शेवटी जो इकडचा पॉईंट असतो तो कोनिकल पॉईंट, जो पॉईंट वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँगल दिलेला असतो। या अँगलनुसार या पंचचे वेगवेगळे टाईप्स असतात, ते आपण पाहणारच आहोत। तर हे आहेत ते टाईप। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले असेल तो सेंटर पंच, प्रिक पंच, त्यानंतर डॉट पंच, ड्रिफ्ट पंच, पिन पंच, अक्षर व संख्या म्हणजेच लेटर किंवा नंबर पंच, त्यानंतर हॉलो पंच। तर हे वेगवेगळे प्रकार आहेत। या प्रकाराबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया। सुरुवातीला प्रिक पंच म्हणजे काय हे पाहूया। या इमेजमध्ये तुम्हाला जो पंच दिसतो तो आहे तो प्रिक पंच। या पंचसाठी मटेरियल जे असतं ते ॲल्युमिनियम किंवा कॉपर किंवा त्याचे जे ॲलॉईज असतात ब्रास, ब्रॉन्झ, या मटेरियलपासून हा प्रिक पंच बनवलेला असतो। याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथला जो कोनिकल पॉईंट असतो त्यामध्ये जो अँगल प्रोव्हाइड केलेला असतो हा 30 डिग्रीचा अँगल असतो। आणि या प्रिक पंचचा उपयोग हा अगदी लहान चिन्हे करण्यासाठी किंवा सेंटर पंचच्या अगोदर तुम्हाला लहान चिन्हांकन करण्यासाठी या प्रिक पंचचा उपयोग केला जातो। या पंचचा उपयोग हा सीट मेटल शॉपमध्ये जनरली केला जातो। यामध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला जो अँगल असतो तो 30 डिग्रीचा असतो, याला प्रिक पंच असे म्हणतात। त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो डॉट पंच। डॉट पंच हा एक मार्किंग टूल आहे ज्यामध्ये टोकदार टोक असते। तो पृष्ठभागावर लहान खाच म्हणजेच इंडेंटेशन करण्यासाठी वापरला जातो। म्हणजे हा जो पॉईंट आहे तो हा पॉईंट याच्याद्वारे आपण इंडेंटेशन किंवा मार्किंग करत असतो। याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे डॉट पंचमध्ये जो अँगल दिलेला असतो या कोणाला, या ठिकाणी हा 60 डिग्रीचा अँगल दिलेला असतो। त्यानंतर हा पंच मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं ते असतं हाय ग्रेड स्टील किंवा टंगस्टन कार्बाईड किंवा मग क्रोम व्हॅनेडियम स्टील। या मटेरियलपासून हा डॉट पंच बनवलेला असतो। आणि हा पंच जो आहे तो इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये वापरला जातो। लहान आणि हलकी चिन्हे करण्यासाठी याचा उपयोग केला जातो किंवा सेंटर पंचच्या अगोदर अगदी लहान चिन्हांकन करण्यासाठी सुद्धा हा डॉट पंच उपयोगात येतो। त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो सेंटर पंच। सेंटर पंच याच्या नावावरूनच तुम्हाला कळतं की हा जो पंच वापरला जातो तो सर्कलचं किंवा काही सेंटर तुम्हाला मार्क करायचं असेल तर हा पंच वापरला जातो।
याच्यामध्ये जो अँगल असतो कोनिकल अँगल पॉईंटला दिलेला तो 90 डिग्रीचा अँगल असतो. याच्यासाठी जे मटेरियल असतं ते हाय ग्रेड स्टील टंगस्टन कार्बाईड और क्रोमियम व्हॅनेडियम स्टीलपासून हा पंच बनवलेला असतो. धातू किंवा लाकडावर ड्रिलिंगसाठी प्रारंभिक चिन्ह तयार करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे ड्रिलिंग करायच्या अगोदर तुम्हाला तिथं एक सेंटर मार्क करायचा असतो आणि त्या सेंटरमध्ये ड्रिल तिथं ठेवून तुम्हाला ड्रिलिंग स्टार्ट करायचं असतं. याच्यासाठी सेंटर पंच केला जातो की तो जो ड्रिल आहे तो त्याची पोझिशन चेंज होऊ नये, त्याचं लोकेशन चेंज होऊ नये यासाठी हा सेंटर पंच तिथं केला जातो. त्यानंतर यामुळे ड्रिल बीट योग्य ठिकाणी स्थिर राहतो. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो हॉलो पंच. या प्रकारचा पंच हा लेदर, लाकूड, रबर, प्लास्टिक किंवा इतर धातूवर गोलाकार छिद्र पाडण्यासाठी केला जातो. हा जो पंच असतो तो वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये अवेलेबल असतो. त्यानंतर पुढचा जो पंचचा टाईप आहे तो ड्रिफ्ट पंच. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या आकारामध्ये हे ड्रिफ्ट पंच अवेलेबल असतात. हा पंच पिन किंवा रॉड हलवण्यासाठी वापरला जातो किंवा मोठ्या छिद्रामधून धातूचे तुकडे ढकलण्यासाठी सुद्धा हा पंच उपयोगात येतो. याच्यामध्ये शार्प कॉर्नर किंवा कोनिकल पॉईंट असा नसतो. दोन्ही साईडला सेम डायमीटर असतं आणि म्हणजे ॲज अ पिन हा पंच वापरला जातो. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो पिन पंच. मशिनिंग आणि फॅब्रिकेशनमध्ये हा पंच वापरला जातो. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या आकाराचे पिन पंच अवेलेबल असतात. ठराविक छिद्रामध्ये पिन बसवण्यासाठी किंवा काढण्यासाठी सुद्धा हा पंच वापरला जातो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो शेवटचा पॉईंट असणार आहे पंचचा टाईप असेल तो लेटर पंच किंवा नंबर पंच. म्हणजे एखादा जॉब कंप्लीट केला असेल तुम्ही, त्या जॉबवरती तुम्हाला लेटर किंवा नंबर जर पंच करायचा असेल तर या प्रकारचा पंच हा वापरला जातो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये लेटर पंचेस अवेलेबल आहेत आणि इकडं नंबर पंचेस. या सीटवरती पण इथं हे लेटर जनरेट केलेले आहेत आणि या ठिकाणी नंबर्स जनरेट केलेले आहेत. धातू किंवा लाकडावर अक्षरे किंवा संख्यांचे निशाण करण्यासाठी हा पंच वापरला जातो किंवा आयडेंटिफिकेशन म्हणजेच ओळख आणि लेबलिंगसाठी सुद्धा हा पंच लेटर आणि नंबर पंच वापरला जातो. त्यानंतर पंच वापरण्यासाठी सुरक्षा टिप्स. सुरुवातीला डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सेफ्टी गॉगल्स आवश्यक असतात. त्यामुळे सेफ्टी गॉगल वापरूनच तुम्हाला पंचचा उपयोग करायचा असतो. त्यानंतर पंच टोकदार आणि न तुटलेला असल्याची खात्री करायची आहे. पंचचं जे टोक असतं ते शार्प असायला पाहिजे. त्यानंतर योग्य प्रकारचा पंच निवडणं गरजेचं असतं जेणेकरून वर्कपीसचं नुकसान होणार नाही आहे. त्यानंतर पंच हा घट्ट पकडायचा असतो आणि योग्य हातोड्याने त्याच्यावरती वरतून इम्पॅक्ट फोर्स अप्लाय करायचा असतो. तर हे सर्व आपण आजच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की पंच म्हणजे काय, पंचचे वेगवेगळे प्रकार. होप सगळ्यांना पंचबद्दल माहिती समजलेली असेल. धन्यवाद.